नमस्कार. मी प्रोफेसर अनिल सरडे, एच.एम. कॉलेज कराड. ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण 12वी कॉमर्स अकाउंट या विषयाचे लेक्चर पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या चॅप्टरमधील एक्झाम्पल पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण एक्झाम्पल नंबर 19 पेज नंबर 110 हे एक्झाम्पल पाहणार आहोत. From the following particulars relating to Sushma Memorial Hospital, Jalgaon, prepare income and expenditure account for the year ended 31st March 2020 and balance sheet as on that date. आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवायला सांगितलेली आहे. त्याच्याखाली रिसीट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2020 आपल्याला रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेला आहे. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. लेफ्ट हँड साईड इज रिसीट, राईट हँड साईड इज पेमेंट. सुरुवातीला आपण रिसीट साईड पाहूया. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, ओपनिंग बॅलन्स 12,000. टू सबस्क्रिप्शन्स 1,03,000. टू एंट्रन्स फीज रेव्हेन्यू 1,700. टू लाईफ मेंबरशिप फीज रेव्हेन्यू 18,000. टू सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर्स 500. टू डोनेशन्स फॉर बिल्डिंग फंड 1,50,000. अशा प्रकारे रिसीट साईड आपण पाहिलेली आहे. आता आपण पेमेंट साईड पाहूया. पेमेंट साईडला बाय फर्निचर 27,000, बाय मेडिसिन्स 7,000, बाय होनेरियम टू डॉक्टर्स 80,000, बाय सॅलरी टू स्टाफ 15,000, बाय जनरल एक्सपेन्सेस 8,000, बाय सर्जिकल इंस्ट्रुमेंट्स 60,000, बाय फिक्स्ड डिपॉझिट 80,000 in bracket 31st March 2020. बाय बॅलन्स कॅरेड डाऊन 5,500. अशा प्रकारे आपण पेमेंट साईड देखील पाहिलेली आहे. रिसीट अँड पेमेंट अकाउंट टॅली 2,82,500 ने झालेला आहे. आता आपण ॲडजस्टमेंट पाहूया. ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजेच ॲडजस्टमेंट. ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला टेबल दिलेला आहे. टेबलमध्ये 3 कॉलम आहेत. पहिला पर्टिक्युलर, दुसरा 1 एप्रिल 2019चे बॅलन्सेस म्हणजे ओपनिंग बॅलन्सेस, 31st March 2020 म्हणजेच क्लोजिंग बॅलन्सेस. अशा प्रकारे इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स ओपनिंग 9,000, क्लोजिंग 10,000. Subscription received in advance opening 8,000, closing 6,000. Building opening 13 lakh, closing देखील 13 lakh. Investments opening 2 lakh, closing 2 lakh. Capital fund opening 10 lakh 13,000, closing दिलेला नाही. बिल्डिंग फंड ओपनिंग 5 lakh, क्लोजिंग दिलेला नाही. अशा प्रकारे आपण टेबल पाहिलेला आहे. आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये एवढीच इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता आपण टिकमार्क देखील करून घेणार आहोत. आता या ठिकाणी आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन दिलेलं आहे. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स म्हणजे सबस्क्रिप्शनला आपल्याला टिक करून घ्यावे लागणार आहे. म्हणून वरती आपण रिसीट अँड पेमेंट अकाउंटला रिसीट साईडला टू सबस्क्रिप्शन्सला आपण टिक करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर बिल्डिंग याला टिक करायची आवश्यकता नाही. इन्व्हेस्टमेंट याला टिक करायची आवश्यकता नाही. कॅपिटल फंड याला टिक करायची आवश्यकता नाही. बिल्डिंग फंड, आता बिल्डिंग फंडला टिक करून घ्यावे लागणार आहे. का तर वरती आपल्याला टू डोनेशन्स फॉर बिल्डिंग फंड 1,50,000 दिलेला आहे. म्हणजे हाईड ॲडजस्टमेंटचा प्रकार आहे. तर हे आपल्याला
1,50,000 बिल्डिंग फंडमध्ये घ्यावे लागतील, म्हणून आपण या दोन्हीला पण टिक करून घेतलेलं आहे. बाकी कुठेही टिक मार्क करायची आवश्यकता नाही. आता आपण एक्झाम्पल सोडवायला सुरुवात करणार आहोत. एक्झाम्पल सोडवत असताना आपल्याला एकदम वरती ॲन्सरमध्ये इन दी बुक्स ऑफ सुषमा मेमोरियल हॉस्पिटल जळगाव असं वरती नाव लिहावं लागतं. त्याच्याखाली पहिला अकाउंट इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. लेफ्ट हँड साईड इज एक्सपेंडिचर, राईट हँड साईड इज इन्कम. बरोबर. हा पहिला अकाउंट आपल्याला ओपन करून घ्यावा लागणार आहे. हा पहिल्या पेजवर ओपन करायचा आहे. दुसऱ्या पेजवरती आपल्याला करंट इयरची बॅलन्स शीट ओपन करायची आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2020. लेफ्ट हँड साईड इज लायबिलिटीज, राईट हँड साईड इज ॲसेट. ही दुसऱ्या पेजवर ओपन करायची आहे. आणि तिसऱ्या पेजवरती आपल्याला वर्किंग नोट देखील सबस्क्रिप्शनची तयार करून घ्यावी लागणार आहे. वर्किंग नोट सबस्क्रिप्शनची मोठी आहे, त्याच्यामुळं इथं आपल्याला कॅल्क्युलेशन करून घ्यावं लागणार आहे. अशा प्रकारे आपण अकाउंट आखून घेतलेले आहेत. आता आपण एक्झाम्पल सोडवायला सुरुवात करणार आहोत. आता या ठिकाणी रिसीट साईडपासून सुरुवात करूया. टू सबस्क्रिप्शन्स 1,03,000 1,03,000 अमाऊंट आहे. आता आपल्याला सबस्क्रिप्शन चारही टाईपचं सबस्क्रिप्शन दिलेलं आहे. बरोबर. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन गेल्या वर्षीच दिलेलं आहे, चालू वर्षात दिलेलं आहे. सबस्क्रिप्शन ॲडव्हान्समध्ये मिळालं, गेल्या वर्षी चालू वर्षात सबस्क्रिप्शन मिळालं, आणि हे चालू वर्षी हे पुढच्या वर्षी सबस्क्रिप्शन मिळालं. म्हणजे आपल्याला चारही प्रकारचे सबस्क्रिप्शन दिले असल्यामुळं हे आपल्याला सबस्क्रिप्शन वर्किंग नोटमध्ये घ्यावं लागेल. आणि फायनल अमाऊंट आपण इन्कम साईडला घेणार आहोत. बरोबर. आता सबस्क्रिप्शनची किंमत किती आहे? 1,03,000. म्हणून आपण वर्किंग नोटमध्ये जाऊया. कॅल्क्युलेशन ऑफ सबस्क्रिप्शन्स ॲज पर रिसीट अँड पेमेंट अकाउंट. आपल्याला सबस्क्रिप्शन किती दिलेलं आहे? 1,03,000. बरोबर. नंतर आता हे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स चालू वर्षी किती मिळणार आहे? 31 मार्च 2020 म्हणजे क्लोजिंग बॅलन्स आहे, आणि हा ओपनिंग आहे. आता चालू वर्षी आपल्याला सबस्क्रिप्शन किती मिळणार आहे? 10,000. मग आपण काय करणार? ते मिळणार आहे आपल्याला म्हणजे ॲड. म्हणून या ठिकाणी ॲड आउटस्टँडिंग फॉर दी करंट इयर 10,000. 1,03,000 आणि 10,000 यांची बेरीज किती आली? 1,10,300. बरोबर. 1,10,300 आलेली आहे. त्याच्यानंतर आता आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स ओपनिंग बॅलन्स किती दिलेला आहे? 9,000. बरोबर. म्हणजे गेल्या वर्षीच त्याकडे किती भेटलेलं आहे? 9,000. बरोबर. म्हणजे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स गेल्या वर्षी ओपनिंग बॅलन्स आहे म्हटल्यावर हे गेल्या वर्षीच आहे. किती त्याकडे मिळालेलं आहे? 9,000. मग आपण काय करणार? ते लेस. म्हणून लेस आउटस्टँडिंग फॉर दी प्रिव्हियस इयर. बरोबर. आउटस्टँडिंग फॉर दी प्रिव्हियस इयर गेल्या वर्षीचं काय करणार आपण? लेस 9,000. म्हणून 1,10,300 मधून हे 9,000 लेस करायचे. खाली किती आले? 1,01,300. 1,01,300 सबस्क्रिप्शनची अमाऊंट उरते आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनचं पोस्टिंग केल्यानंतर पुढे काय सांगितले बघा. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स म्हणजे ॲडव्हान्समध्ये सबस्क्रिप्शन मिळालं होतं. आता हे ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे म्हणजे हे गेल्या वर्षी आपल्याला ॲडव्हान्समध्ये सबस्क्रिप्शन मिळालं होतं चालू वर्षाचं. किती? हे 8,000. बरोबर. गेल्या वर्षी ॲडव्हान्समध्ये सबस्क्रिप्शन मिळालं होतं हे चालू वर्षाचं करंट इयरचं 8,000. मग काय करणार आपण? ते ॲड. चालू वर्षाचं असल्यामुळे काय करणार? ते ॲड. म्हणून ॲड रिसिव्ड इन ॲडव्हान्स इन प्रिव्हियस इयर. प्रिव्हियस इयरला ॲडव्हान्समध्ये मिळालेलं सबस्क्रिप्शन ते चालू वर्षाचं असतं, म्हणून ते 8,000 ॲड करायचं. 1,01,300 प्लस हे 8,000 किती झालं? 1,09,300. बरोबर. 1,09,300 अमाऊंट आलेली आहे सबस्क्रिप्शनची. पुढे आता सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स
करंट इयरला किती भेटलेलं आहे 6,000, म्हणजे हे पुढच्या वर्षाचं आहे. पुढच्या वर्षाचं सबस्क्रिप्शन ॲडव्हान्समध्ये मिळालं किती 6,000चं. ते चालू वर्षाचं आहे का नाही, पुढच्या वर्षाचं आहे. म्हणजे काय करणार आपण लेस, म्हणून लेस रिसिव्ड इन ॲडव्हान्स ड्युरिंग द इयर. पुढच्या वर्षाचं आपल्याला ॲडव्हान्समध्ये मिळालेलं आहे 6,000, म्हणून 1,09,300 वजा 6,000 किती आले 1,03,300. म्हणजे आता फायनल अमाऊंट ॲज पर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला कुठं इन्कम साईडला ही अमाऊंट आपल्याला घ्यावी लागणार आहे किती 1,03,300. बरोबर, म्हणून इन्कम साईडला जायचं. बरोबर, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साईडला किंवा क्रेडिट साईडला जायचं. बाय सबस्क्रिप्शन्स 1,03,300 फायनल अमाऊंट आउटरला घ्यायची आहे आणि कंसामध्ये वर्किंग नोट लिहायचं. वर्किंग नोटमध्ये हे सगळं आपलं कॅल्क्युलेशन केलेलं आहे आणि अमाऊंट किती आली 1,03,300. अशा प्रकारे सबस्क्रिप्शन्स हा घटक संपलेला आहे. पुढे टू एंट्रन्स फीज रेव्हेन्यू आहे 1,700. कुठे घेणार आता रिसीट साईडचे आयटम आपण कुठे घेतो इन्कम साईडला. बरोबर, इन्कम साईडला. आणि पेमेंट साईडचे आपण आयटम कुठे घेतो एक्सपेंडिचर साईडला. बरोबर, आता या ठिकाणी टू एंट्रन्स फीज 1,700 कुठे घेणार इन्कम साईडला. इन्कम साईडला जायचं. बरोबर, बाय एंट्रन्स फीज 1,700. बरोबर, त्याच्यानंतर टू लाईफ मेंबरशिप फीज रेव्हेन्यू 18,000 कुठे घेणार इन्कम साईडलाच. बरोबर, तर बाय लाईफ मेंबरशिप फीज 18,000. बरोबर, इन्कम साईडला घेतलं. त्याच्यानंतर पुढे टू सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर किती 500 कुठे घेणार इन्कम साईडला, म्हणून बाय सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर 500. बरोबर, अशा प्रकारे आपण सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपरचं देखील पोस्टिंग इन्कम साईडला केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे टू डोनेशन्स फॉर बिल्डिंग फंड. आता हे डोनेशन्स कुठे घ्यायचं आहे बिल्डिंग फंडमध्ये. आता बिल्डिंग फंडची ओपनिंग बॅलन्स त्या पाहायचा किंवा मूळ किंमत पाहायची. बिल्डिंग फंड किती आहे 5 लाख. ॲडजस्टमेंटमध्ये आपण बघितलं. बरोबर, बिल्डिंग फंडची अमाऊंट किती आहे 5 लाख. आता बिल्डिंग फंड आपण कुठे घेतो तर बॅलन्स शीटच्या लॅबलेट साईडला. बिल्डिंग फंड 5 लाख ओपनिंग अमाऊंट. बरोबर, बिल्डिंग फंड ओपनिंग अमाऊंट किती 5 लाख. ॲड डोनेशन्स किती 1,50,000 आणि दोन्हीची बेरीज आउटरला 6,50,000. बरोबर, डोनेशन्स आपल्याला बिल्डिंग फंडमध्ये घ्यायला सांगितलेलं आहे, ते देखील आपण घेतलेलं आहे. बरोबर, आता दुसरी एक गोष्ट ते नाही सबस्क्रिप्शनचं दुसरं पोस्टिंग आपलं राहिलेलं आहे. आता करंट इयरचे बॅलन्स जे असतात बघा, सबस्क्रिप्शन आपल्याला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स आणि सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स असे दोन्ही दिलेले आहेत. तर क्लोजिंग बॅलन्स म्हणजे 31 मार्च 2020चं आपण काय करतो आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवतो आहे आणि बॅलन्स शीट देखील बनवतो आहे. तर मगाशी आपण सबस्क्रिप्शन इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला घेतलेलं होतं. आता दुसरं पोस्टिंग आपल्याला बॅलन्स शीटला करायचं आहे. चालू वर्षी सबस्क्रिप्शन त्या ठिकाणी मिळणार आहे. बरोबर, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 10,000 म्हणजे ते आपली दुसरा इफेक्ट त्या ठिकाणी आपण करायला लागलेला आहे. तर ते आपली काय झाली ॲसेट, म्हणून ॲसेट साईडला जायचं. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स 10,000. बरोबर, त्याच्यानंतर सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स 6,000 म्हणजे पुढच्या वर्षात सबस्क्रिप्शन आपल्याला चालू वर्षी त्या ठिकाणी मिळते 6,000 म्हणजे ॲडव्हान्समध्ये सबस्क्रिप्शन त्या ठिकाणी पुढच्या वर्षाचं मिळते. तर ते आपण कुठे घेणार लॅबलेट साईडला. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स 6,000. बरोबर, अशा प्रकारे सबस्क्रिप्शनचं आपण दुसरं देखील पोस्टिंग बॅलन्स शीटला केलेलं आहे. पहिलं पोस्टिंग आपण इन्कम साईडला केलेलं आहे आणि दुसरं पोस्टिंग आपण बॅलन्स शीटला देखील केलेलं आहे. बरोबर, आता सबस्क्रिप्शन्स आणि सर्व बाकीचे अकाउंट रिसीट साईडचे याचं पोस्टिंग आपण केलेलं आहे. आता आपण पेमेंट साईड पाहूया.
पेमेंट साईडचे आपण आयटम कुठे घेतो, एक्सपेंडिचर साईडला, बरोबर. आता पेमेंट साईडला बाय फर्निचर किती, 27,000. फर्निचर काय आहे, ॲसेट, म्हणून ॲसेट साईडला जायचं, बरोबर. फर्निचर 27,000 घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बाय मेडिसिन्स 7,000 कुठे घेणार, एक्सपेंडिचर साईडला. तर एक्सपेंडिचर साईडला जायचं, टू मेडिसिन्स 7,000, बरोबर. त्याच्यानंतर पुढे बाय होनेरियम टू डॉक्टर्स 80,000 कुठे घेणार, एक्सपेंडिचर साईडला. तर एक्सपेंडिचर साईडला टू होनेरियम टू डॉक्टर्स 80,000, बरोबर. त्याच्यानंतर पुढे बाय सॅलरी टू स्टाफ 15,000 कुठे घेणार, एक्सपेंडिचर साईडला. टू सॅलरी टू स्टाफ 15,000, बरोबर. त्याच्यानंतर पुढे बाय जनरल एक्सपेन्सेस 8,000 कुठे घेणार, एक्सपेंडिचर साईडलाच. टू जनरल एक्सपेन्सेस 8,000, बरोबर. त्याच्यानंतर पुढे बाय सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स 60,000. आता हे काय आहे, ॲसेट, म्हणून ॲसेट साईडला सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स 60,000, बरोबर. त्याच्यानंतर बाय फिक्स्ड डिपॉझिट 80,000. हा देखील ॲसेटचा प्रकार आहे, म्हणून ॲसेट साईडला फिक्स्ड डिपॉझिट 80,000, बरोबर. त्याच्यानंतर बाय बॅलन्स कॅरी डाऊन क्लोजिंग बॅलन्स 5,500. हे पण कुठे घेणार, ॲसेट साईडला. कॅश इन हँड 5,500, बरोबर. रिसीट अँड पेमेंट अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स कुठेही घ्यायचा नाही, मात्र क्लोजिंग बॅलन्स ॲसेट साईडला घ्यायचा असतो, बरोबर. अशा प्रकारे सर्व पोस्टिंग आपण केलेलं आहे. रिसीट अँड पेमेंट अकाउंटचं रिसीट साईडचं आपण सर्व पोस्टिंग केलं, पेमेंट साईडचं देखील सर्व पोस्टिंग केलेलं आहे. आता ॲडजस्टमेंटमध्ये किंवा ह्या टेबलमध्ये काय राहिलं का ते आपण पाहूया. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन झालेलं आहे, सबस्क्रिप्शन रिसिव्ड ॲडव्हान्स झालेला आहे. बिल्डिंगची ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स आपल्याला दिलेला आहे 13 लाख. तर बिल्डिंग काय आहे, ॲसेट, म्हणून ॲसेट साईडला जायचं, बिल्डिंग 13 लाख घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट ओपनिंग बॅलन्स 2 लाख, क्लोजिंग बॅलन्स 2 लाख. इन्व्हेस्टमेंट काय आहे, ॲसेट, म्हणून ॲसेट साईडला जायचं आणि इन्व्हेस्टमेंट 2 लाख घ्यायचं आहे, बरोबर. म्हणजे ज्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही त्याला देखील पोस्टिंग त्या ठिकाणी त्याचं देखील करायचं असतं, म्हणून ते आपण पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे कॅपिटल फंड 10,13,000 कुठे घेतो आपण, तर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला एकदम वरती टॉपला कॅपिटल फंड 10,13,000, बरोबर. अशा प्रकारे कॅपिटल फंडचं देखील आपण पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्याखाली बिल्डिंग फंड आपण मागाशीच पाहिलेला आहे. आता आपले ॲडजस्टमेंट किंवा टेबल हे देखील झालेलं आहे पोस्ट करून, आणि रिसीट अँड पेमेंट अकाउंटची रिसीट साईड देखील झाली आणि पेमेंट साईड देखील झालेली आहे. आता आपण अकाउंटिंग क्लोज करूया. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपण क्लोज करूया. क्लोज करत असताना कोणती साईड मोठी आहे ते आपण पाहणार आहोत. तर इन्कम साईड मोठी आहे, म्हणजेच इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची क्रेडिट साईड मोठी आहे. क्रेडिट साईडला आपल्याला 1,03,300, 1,700, 18,500 एवढ्या अमाऊंट दिसतात. या सर्वांची आपण बेरीज केली 1,23,500 आलेले आहे. ते आपण क्रेडिट साईडला मांडली. ते अपोजिट साईडला डेबिट साईडला समोरासमोर आपण मांडून घेतली 1,23,500. ह्या 1,23,500 मधून हे 7,000, 80,000, 15,000, 8,000 लेस केले तर डिफरन्स किती आला, 13,500. हा जो डिफरन्स आला आहे त्याला काय म्हणायचं, टू सरप्लस. टू सरप्लस आपल्याला किती मिळाला, 13,500. सरप्लस कसा मिळाला, इन ब्रॅकेट एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. इन्कम ज़्यादा, एक्सपेंडिचर कमी, म्हणून आपल्याला डिफरन्स किती त्या ठिकाणी मिळाला आहे, 13,500. तो निघाला आपला सरप्लस. आता सरप्लस आपण याचं दुसरं पोस्टिंग आपण कुठे करतो, तर कॅपिटल फंडमध्ये. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल फंडमध्ये सरप्लस आपण ॲड करतो. ॲड सरप्लस 13,500.
10,13,000 प्लस 13,500. आउटरला बेरीज किती आली? 10,26,500. कॅपिटल फंडची आउटरला बॅलन्स आहे की नाही किती आला? 10,26,500. आता आपण बॅलन्स शीट टॅली करूया. बॅलन्स शीट टॅली करत असताना लायबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज सेम आली पाहिजे. आता आपण लायबिलिटी साईड पाहूया. लायबिलिटी साईडला आपल्याला 10,26,500, 6,50,000 आणि 6,000 एवढ्या अमाऊंट दिसतात. या सर्वांची बेरीज केली 16,82,500 आलेली आहे. आता आपण ॲसेट साईड पाहूया. ॲसेट साईडला आपल्याला 2,00,000, 13,00,000, 27,000, 60,000, 80,000, 5,500 आणि 10,000 एवढ्या अमाऊंट दिसतात. या सर्वांची बेरीज केली 16,82,500 आलेली आहे. अशा प्रकारे लायबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज सेम आलेली आहे. अशा प्रकारे आपली बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. आजच्या तासाला आपण एक्झाम्पल नंबर 19 सुषमा मेमोरियल हॉस्पिटल जळगाव हे एक्झाम्पल पाहिलेलं आहे. हे एक्झाम्पल पाहत असताना आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट पाहिलेलं आहे आणि बॅलन्स शीट देखील पाहिलेली आहे. अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. लेक्चर आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.